नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी संजय राय, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रक्टर, ITI अंजनगाव सुरजी. मागच्या लेसन मध्ये आपण सगळं बेसिक लॉजिक गेट बघितले होते. त्यामध्ये आपण ऑर गेट, अँड गेट आणि नॉट गेट बघितले होते. आता या बेसिक लॉजिक गेट्स पासूनच आपल्याला आता त्याच्यापासून तयार होणारे डिराइव्ड गेट बघायचे बघ. त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम नॅन्ड गेट बघायचा आहे. दुसरा जो गेट आहे तो आहे नॉट गेट. आणि आपण एक शेवटचा एक पाहणार आहे या लेसन मध्ये एक्सऑर गेट. तर चला मित्रांनो, आपण आता सर्वप्रथम आपण नॅन्ड गेट बघूया. तर नॅन्ड ऑपरेशन काय असते, तर नॅन्ड गेट काय असते, तर NAND gate is a combination of two basic logic gates. NAND gate है दोन बेसिक लॉजिक गेटचं कॉम्बिनेशन आहे, ज्यामध्ये एक अँड गेट यूज होणार आहे आणि दुसरा नॉट गेट यूज होणार आहे. कारण आपण पाहतो की द NAND ऑपरेशन प्रोव्हाइड द कॉम्प्लिमेंटरी अँड ऑपरेशन. म्हणजे अँड गेटचा कॉम्प्लिमेंटरी ऑपरेशन होणार आहे NAND मध्ये. म्हणजे जेव्हा अँड गेटच्या आउटपुटमध्ये आपण नॉट गेट यूज करणार आहे, त्या कॉम्बिनेशन पासून तयार होणाऱ्या गेटला आपण नॅन्ड गेट असे म्हणतो. तर आपण पहिले याची लॉजिक डायग्राम पाहू. आपण लॉजिक डायग्राम मध्ये दोन बेसिक लॉजिक गेटचा आपण यूज करणार. जनरली आपण काय सांगितलं होतं की नॅन्ड मध्ये दोन बेसिक लॉजिक गेट्स यूज होणार आहे, अँड गेट आणि प्लस नॉट गेट. जेव्हा अँडच्या आउटपुटमध्ये नॉट गेट यूज केला जाते, त्या बेसिक लॉजिक गेटच्या कॉम्बिनेशनलाच आपण नॅन्ड गेट असे म्हणतो. आता नॅन्ड गेटचा आता आपण लॉजिक डायग्राम बघूया व्हायच्यात. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण काढू आपण अँड गेट. ए इनपुट, बी इनपुट, इथे आपण Y1 दिवस आउटपुट. आता काय करायचं आपल्याला, या अँडचं आउटपुट आपल्याला कुठे द्यायचंय, नॉट गेटच्या इनपुटला. आणि हा नॉट गेट आहे. नॉट गेटचं लॉजिक इक्वेशन काय आहे, Y बरोबर A बार. आता इथे इनपुट आहे Y1, इथे भेटेल आपल्याला Y. तर आपण याच्यावरूनच आपण आता त्याचं लॉजिक इक्वेशन काढू बघ. तर Y1 बरोबर काय येईल, आता इट इज द आउटपुट ऑफ अँड गेट. हे जे Y1 आहे हे या अँड गेटचं आउटपुट आहे. Y1 बरोबर काय होईल, A डॉट B बार, सॉरी A डॉट B. हे आहे अँडचं आउटपुट. हे Y1 कशाचं इनपुट आहे, नॉट गेटचं. हा नॉट गेट आहे आपला. नॉट गेटचं लॉजिक इक्वेशन काय, Y बरोबर A बार. इथं A नसून इथं Y1 आहे. तर काय होईल, Y बरोबर काय होईल, Y1चा बार. आणि Y1 ची किंमत आहे A डॉट B. A डॉट B. तर काय होईल, A डॉट B आणि त्याच्यावर काय असेल, बार. म्हणजेच Y बरोबर काय येईल, A डॉट B चा बार. आणि हे टू इनपुट नॅन्ड गेटचं लॉजिक इक्वेशन आहे. हे टू इनपुट लॉजिक गेटचं इक्वेशन. आता तुमच्या लक्षात आलं असेल की नॅन्ड गेट कसा फॉर्म झाला. हे दोन बेसिक लॉजिक गेट आहे आणि ही लॉजिक डायग्राम आहे. आणि बेसिक लॉजिक गेट पासून म्हणजे अँड गेट आहे, अँड गेट नंतर नॉट गेट आहे. अँडचं आउटपुट आपण नॉटच्या इनपुटला दिलं, ते कॉम्बिनेशन तयार झालं नॅन्ड गेट. त्याचं लॉजिक इक्वेशन काय तयार झालं, अँडचं इथे आउटपुट भेटेल Y1. Y1 बरोबर काय सूत्र लागेल, A डॉट B. आणि Y बरोबर काय असेल, Y1चा बार. तर Y1 ची किंमत आहे A डॉट B त्याचा बार. म्हणून लॉजिक इक्वेशन तयार झालं Y बरोबर A डॉट B चा बार. हे आपलं टू इनपुट नॅन्ड गेटचं लॉजिक इक्वेशन आहे. आता याचा लॉजिक सिम्बॉल बघूया आपण आणि नंतर याचा ट्रूथ टेबल बघूया. याचा लॉजिक सिम्बॉल याचा अँड गेट सारखाच आहे, परंतु अँड गेटच्या आउटपुटमध्ये एक बबल आहे. तर हे बबल
सांगते की इथं इट इज अ नॉट गेट, इट इज अ नॉट गेट. ए बी आणि हे वाय, याचं लॉजिक इक्वेशन काय असेल आता, वाय बरोबर ए डॉट बी चा बार, ए डॉट बी चा बार. आता याचा ट्रूथ टेबल पाहू आपण. आता 2 इनपुट असल्यामुळे पॉसिबल कॉम्बिनेशन असेल आपले 4, त्याचे पॉसिबल कॉम्बिनेशन होतील 4. आता याचा ट्रूथ टेबल आपल्याला पाहू आपण. ए बी आणि वाय, 0 0 0 1 1 0 आणि 1 1, या 4 पॉसिबल कॉम्बिनेशन तयार होतील बा आपले. जेव्हा पहिला असेल, पहिली जी कॉम्बिनेशन आहे ए बरोबर 0 आहे, बी बरोबर 0. पुट दिस व्हॅल्यू इन लॉजिक इक्वेशन, वाय बरोबर ए डॉट बी बार. तर काय होईल, ए 0 आहे डॉट 0 चा बार, 0 डॉट 0 काय होईल 0, 0 चा बार काय होईल 1. दुसरी पॉसिबल कॉम्बिनेशन काय आहे, ए बरोबर 0 आहे, बी बरोबर 1 आहे. तर काय होईल, वाय बरोबर 0 डॉट 1 चा बार. आता 0 डॉट 1 काय होईल 0 आणि 0 चा बार काय होईल 1. तिसरी पॉसिबल कॉम्बिनेशन काय आहे, ए बरोबर 1, बी बरोबर 0, वाय बरोबर काय होईल 1 डॉट 0 चा बार. 1 डॉट 0 काय असेल, 1 डॉट 0 0, 0 चा बार काय होईल 1. आणि सगळ्यात लास्ट काय आहे, ए बरोबर 1, बी बरोबर 1, काय होईल वाय बरोबर 1 डॉट 1 चा बार. 1 डॉट 1 म्हणजे काय होईल 1, 1 चा बार काय होईल 0. 1 डॉट 1 बार, 1 डॉट 1 बार. इथे येत नसेल तर मी आता तुम्हाला इथे लिहितो. चौथी पॉसिबल कॉम्बिनेशन, वाय बरोबर म्हणजेच ए बरोबर 0 आहे, सॉरी ए बरोबर 1 आहे आणि बी बरोबर 1 आहे. काय होईल वाय बरोबर येईल 1 डॉट 1 चा बार. 1 डॉट 1 काय होईल 1, 1 चा बार काय होईल 0. आता हे जर व्हॅल्यू इथे दिला तर इथे आला 1, इथे आला 1, इथे 1 आणि इथे 0. तर नॅनचं फंक्शन काय, नॅनचं ऑपरेशन सांगते की इट इज अ कॉम्प्लिमेंटरी अँड गेट. म्हणजे जर पाहिला आपण तर अँडचा आउटपुट पाहिला 2 इनपुट अँड गेटचं, तर तुम्हाला दिसेल इथे 0 0 0, इथेच 1 होतं. याच्या उलट आपण नॅन गेटमध्ये दिसेल 1 1 1 0. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की नॅन गेट हे अँड गेटच्या उलट काम करते. आणि हे याचा लॉजिक इक्वेशन आहे, लॉजिक सिम्बॉल आहे, हा याचा ट्रूथ टेबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 3 इनपुट नॅन गेटचा सिम्बॉल काढून बघायचा, त्याचं ट्रूथ टेबल काढायचं, त्याचं लॉजिक सिम्बॉल तुम्हाला इथे फक्त सी ऍड करायचं आणि लॉजिक इक्वेशन मध्ये वाय बरोबर ए डॉट बी डॉट सी चा बार. इथे तुम्हाला 8 पॉसिबल कॉम्बिनेशन येतील ट्रूथ टेबल मध्ये. तर हे होमवर्क म्हणून तुम्ही करायचं. पुढचा जो लॉजिक गेट्स आहे बघ, जो डिराइव्ड गेट आहे तो आहे नॉर गेट. नॉर गेट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 बेसिक लॉजिक गेट्स. नॉर गेट पुन्हा आहे 2 बेसिक लॉजिक गेट्स आहे. नॉर म्हणजे ऑर आणि नॉट गेट म्हणजे इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑर प्लस नॉट गेट. हे 2 बेसिक लॉजिक गेटचे हे कॉम्बिनेशन आहे. आणि याची डेफिनेशन पाहिली तर इट प्रोव्हाइड द कॉम्प्लिमेंटरी ऑर ऑपरेशन. म्हणजे जेव्हा ऑर गेटच्या आउटपुटमध्ये आपण नॉट गेट लावतो त्यापासून जे लॉजिकल कॉम्बिनेशन तयार होणार आहे त्याला म्हणायचं नॉर गेट. तर याचं लॉजिक डायग्राम बघू आपण. तर लॉजिक डायग्राम मध्ये दिसेल तुम्हाला
आता टू इनपुटचं पाहू आपण. टू इनपुट मध्ये काय दिसेल तुम्हाला की ऑर काढायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला हा ऑर गेट काढला आपण. टू इनपुट ऑर गेट, त्याला दोन इनपुट ए बी, हा आता वाय, हा दिस इज अ ऑर गेट. याचा आउटपुट आपल्याला जोडायचा आहे नॉट गेटच्या इनपुटला. हा नॉट गेट आहे, इथे नॉट गेट जोडायचं आहे आणि इथे आपला वाय. आता याचं लॉजिक इक्वेशन डिराइव्ह करू आपण बघ. तर याचं लॉजिक इक्वेशन काढताना आपल्याला काय दिसेल y1. y1 आउटपुट कशाचं आहे ऑर गेटचं. तर काय होईल ए प्लस बी. आणि हे y1 कशाचं इनपुट आहे, इट इज अ नॉट गेट. हा नॉट गेट आहे. तर काय होईल y बरोबर काय होईल y1 चा बार. आणि y1 ची किंमत काय ए प्लस बी, म्हणून y बरोबर काय येईल y1 ची किंमत टाकायची आपण ए प्लस बी आणि त्याचा बार. दिस इज द लॉजिक इक्वेशन फॉर टू इनपुट नॉर गेट. तर तुमच्या लक्षात आलं असेल की एकदम सिंपल आहे. नॉर हा दोन बेसिक लॉजिक गेट्स पासून तयार झालेला गेट आहे. ऑर प्लस नॉट. जेव्हा ऑरच्या आउटपुट मध्ये आपण नॉट गेट लावतो त्या कॉम्बिनेशनला म्हणायचं नॉर गेट. ही याची लॉजिक डायग्राम काढली आपण बेसिक लॉजिक गेट पासून. त्यामध्ये ऑर गेट यूज केला आपण, त्याच्यानंतर नॉट गेट यूज केला. तर ऑरचा आउटपुट हे नॉटच्या इनपुटला गेला आणि इथे भेटला आपल्याला आउटपुट. त्याच्यावरून लॉजिक इक्वेशन काढलं आपण y1 बरोबर ए प्लस बी. कारण y1 कशाचं आउटपुट आहे ऑरचं. आणि हे इनपुट कशाला झाल्यानंतर नॉट गेटला. तर तुम्हाला दिसेल y बरोबर y1 चा बार. आणि y1 ची किंमत आहे ए प्लस बी. ए प्लस बी चा बार. तर हे जे इक्वेशन आहे हे आहे लॉजिक इक्वेशन फॉर नॉर गेट. इट इज अ लॉजिक इक्वेशन फॉर नॉर गेट. तर आता याचा आपण लॉजिक सिम्बॉल पाहू आणि नंतर याचा ट्रूथ टेबल पाहू. नॉरचा लॉजिक सिम्बॉल असा असेल हा बबल इंडिकेट द नॉट गेट. हा जो बबल आहे नॉट गेट आहे. आता हे टू इनपुट असल्यामुळे ए बी आणि वाय. आणि याचं लॉजिक इक्वेशन असेल वाय बरोबर ए प्लस बी चा बार. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. आता याचा आपण पाहू ट्रूथ टेबल. आता दोन इनपुट असल्यामुळे काय असेल चार पॉसिबल कॉम्बिनेशन. ए बी वाय. पहिलं पॉसिबल कॉम्बिनेशन असेल 0-0, नंतर 0-1, 1-0 आणि 1-1. सगळ्यात शेवटचं जे पॉसिबल कॉम्बिनेशन असणार आहे 1. तर हे आपण या लॉजिक इक्वेशन मध्ये पुट करू का. पहिली जे कॉम्बिनेशन आहे ए बरोबर 0, बी बरोबर 0. काय होईल हे जर याच्यामध्ये ठेवलं तर काय होईल y बरोबर 0 प्लस 0 चा बार. काय होईल 0 प्लस 0 काय होईल 0. 0 चा बार काय होईल 1. म्हणजे इथं आउटपुट काय भेटेल आपल्याला 1. दुसरी पॉसिबल कॉम्बिनेशन काय आहे ए बरोबर 0, बी बरोबर 1. या व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करू आपण. लॉजिक इक्वेशन मध्ये 0 प्लस 1 चा बार काय होईल 0 प्लस 1 काय होईल 1. आणि 1 चा कॉम्प्लिमेंट काय होईल 0. इथे भेटेल आपल्याला, इथे 0 भेटेल. तिसरी पॉसिबल कॉम्बिनेशन आहे ए बरोबर 1 आहे, बी बरोबर 0 आहे. काय होईल y बरोबर 1 प्लस 0 चा बार. 1 प्लस 0 काय होईल 1. आणि 1 चा कॉम्प्लिमेंट काय होईल 0. म्हणजे काय भेटेल आपल्याला 0. आणि सगळ्यात शेवटची पॉसिबल कॉम्बिनेशन आहे ए बरोबर 1, बी बरोबर 1. y बरोबर काय होईल 1 प्लस 1 चा बार. 1 प्लस 1 काय होईल 1. आणि 1 चा बार काय होईल 0. म्हणजे ते काय भेटेल आपल्याला 0. तर तुम्हाला दिसेल जर ऑरचं जर ट्रूथ टेबल बघितला तुम्हाला दिसेल की इथे 0 आहे, बाकीकडे 1 आहे. आणि नॉटचा जर बघितला तुम्हाला दिसेल की इथे जिथे 0 आहे तिथे 1 आहे, बाकी सगळे
झिरो आहे. म्हणजेच काय, हा जो नॉर गेट आहे हे आपल्या ऑरच्या उलट फंक्शन करत आहे, म्हणून त्याला नाव दिलं गेलेलं आहे नॉर गेट. आणि हे जे नॅन्ड आणि नॉर गेट आहे त्याला युनिव्हर्सल गेट म्हणतात, कारण ह्या गेट पासून आपल्याला बाकी सर्व बेसिक लॉजिक गेट्स आपल्याला पुन्हा तयार करता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल, तुम्ही होमवर्क म्हणून 3 इनपुट ऑर गेटचा सिम्बॉल करायचा, त्याचा ट्रूथ, त्याचं लॉजिक इक्वेशन द्यायचं आणि त्याने त्याचा ट्रूथ टेबल काढायचा. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. जे थर्ड गेट पाहायचं आपल्याला ते एक्सक्लुझिव्ह ऑर गेट किंवा त्याला म्हटलं जाते एक्सऑर गेट. एक्सक्लुझिव्ह ऑर गेट किंवा त्याला म्हणतात एक्सऑर गेट. त्याला काय म्हणतात, एक्सऑर गेट. आणि एक्सऑर गेट इज एक्सटेन्सिव्हली यूज इन अ अरिथमेटिक लॉजिक सर्किट ऑफ ए डिजिटल सर्किट. त्याचा सगळ्यात जास्त यूज हा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनसाठी याचा यूज करतात. नॉर्मली आपण याच्यानंतर जो लेसन होणार आहे तो हाफ ॲडर आणि फुल ॲडर, यामध्ये जे बेसिक कॉम्पोनंट जो यूज होणार आहे तो म्हणजे एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. एक्सक्लुझिव्ह ऑर गेट म्हणजे काय, इट प्रोव्हाइड द डायरेक्ट सम. म्हणजे जर याचं जर लॉजिक इक्वेशन लिहिताना जर 2 इनपुट असेल तर तिथे लिहिले आहे ए डायरेक्ट सम बी. आता हे डायरेक्ट सम बी म्हणजे काय, जेव्हा दिलेल्या इनपुट पैकी जेव्हा दिलेल्या इनपुट हे विषम संख्येमध्ये असेल, जेव्हा दिलेल्या इनपुट पैकी विषम संख्येमध्ये जर इनपुट हाय होत असेल तर त्यावेळेस याचं आउटपुट हाय होते, बाकीच्या केसेसमध्ये आउटपुट झिरो आहे. म्हणजे जेव्हा ऑड नंबरमध्ये, ऑड म्हणजे विषम संख्येमध्ये इनपुट हाय होते त्याच वेळेस याचा आउटपुट हाय होते, अदरवाईज याच्या बाकीच्या केसेसमध्ये याचा आउटपुट झिरो आहे. आता आपल्याला जर 2 इनपुट ऑर गेट बघायचं असेल तर आपण याचा सर्वप्रथम ट्रूथ टेबल करू, त्याच्यावर याचे लॉजिक डायग्राम करू, याच्यानंतर आपण याचा लॉजिक सिम्बॉल बघू. तर काय आपण डेफिनेशन सांगितली की जेव्हा विषम संख्येमध्ये इनपुट हाय होते त्याच वेळेस याचा आउटपुट हाय होते. आता 2 इनपुट एक्सक्लुझिव्ह ऑर काढायचं असेल तर तुम्हाला पहिला आपण याचा ट्रूथ टेबल काढूया. ट्रूथ टेबल वरून नंतर आपण याची लॉजिक डायग्राम काढूया आणि नंतर मग याला एक्सप्लेन करू. ए बी आणि वाय 2 इनपुट असल्यामुळे 4 पॉसिबल कॉम्बिनेशन होती, पण 0 0 0 1 1 0 आणि 1 1. बघा आता या 4 केसमध्ये आपल्याला दिसेल की फक्त या 2 केसेसमध्ये V1 आणि V1 यामध्ये दिलेल्या इनपुटमध्ये एक इनपुट हाय झालं, इथे सुद्धा एक इनपुट हाय झालं, इथं दोन्ही झिरो आहे आणि इथं 2 इनपुट दोन्ही हाय, म्हणजे समसंख्येत झालं. म्हणजे त्यामुळे इथं काय भेटेल, आउटपुट 0, इथे 0. आता इथं विषम संख्येमध्ये इनपुट हाय झाले त्याच्यामुळे इथं आउटपुट काय भेटेल. तर फक्त आपल्याला या 2 केससाठीच आपल्याला आउटपुट हाय झालं. तर तुम्हाला दिसेल हा 0 1 आणि दुसरा 1 0. तर याला जर आपल्याला जर याचं सर्किट तयार करायचं झालं आपल्याला तर तुम्हाला दिसेल की जिथे 0 आहे तिथं 1 करायचं आणि त्याला अँडिंग करायचं, अँड गेट लावायचं. पहा ते सर्किट कसं तयार होईल. पहा आता हे आपले 2 इनपुट आहे ए बी. पहा आता इथे 0 आपल्याला आणि इथे 1 आहे. जर याला मी हे 2 इनपुट अँड गेटला यूज जर केलं तर काय दिसेल मला, याला जर मी अँड गेट लावलं तर काय होईल, इथे जर 0 आलं तर इथे काय होईल 1 आलं लक्षात. आणि इथे याला मी अँड गेट यूज केलं, काय यूज केलं इथे अँड गेट. तुम्हाला दिसेल आता इथे इथे काय भेटेल आपल्याला ए इथे बी. तर इथे पहिल्यांदा याचा नॉट गेट गेल्यावर काय होईल ए बार आलं लक्षात. इथे सरळ काय होईल बी. इथे लॉजिक आउटपुट काय भेटेल आपल्याला ए बार. याचा लॉजिक याचा आउटपुट इक्वेशन काय आपल्याला y1चं ए डॉट बी असायला पाहिजे, परंतु हे काय झालं आपल्या इथं ए बार झाला डॉट बी झाला. दुसरं आपल्याला पाहायचंय 1 आणि 0. तर आपल्याला 1 काय करायचं डायरेक्ट द्यायचा दुसऱ्या अँड गेटला आणि बी ला आपण यूज करायचा नॉट गेट. आता बघा बी इथं आहे
इथे ए आहे, तर हे डायरेक्ट चालला, इथे काय होईल बी बार होईल, इथे काय होईल इथे बी बार. लक्षात येईल आलं विद्यार्थी मित्रांनो, इथे बी बार झालं तर इथे आउटपुट काय भेटेल Y2 ए डॉट बी चा बार. आणि मग याला आपण यूज करू, आपण याला ऑर गेट. इथे भेटेल आपल्याला वाय. आता तुमच्या लक्षात येईल आता एक एक एक्सप्लेन करू आपण. तर Y1 बरोबर काय येईल, Y1 बरोबर ए बार डॉट बी प्लस Y1 बरोबर काय ए बार डॉट बी आणि Y2 येईल तुमचा ए डॉट बी चा बार. Y बरोबर काय सूत्र असेल, तो सिंपल ऑर गेट आहे. हे दोन इनपुट काय होईल ऍड होईल Y1 प्लस Y1 ची किंमत काय ए बार डॉट बी प्लस Y2 ची किंमत काय ए डॉट बी चा बार. आणि हे टू इनपुट एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचे काय लॉजिक इक्वेशन. हे काय लॉजिक इक्वेशन. आता जर याला मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला समजलं पाहिजे की ही लॉजिक डायग्राम. लॉजिक डायग्राम काय केलं मी, ज्यावेळेस मला इथं 1 पाहिजे त्यावेळेस काय केलं मी ए चा बार केला, म्हणजे इथे 0 आलं तर इथं काय होईल 1 आणि 1.1 काय होईल 1. लक्षात आलं. इथे काय या कॉम्बिनेशनला काय इथं मी याला नॉट गेट यूज केलं, इथं जर 0 झालं तर इथे 1 भेटेल आणि हा 1. तर अँड गेट काय सांगते की जेव्हा बोथ द इनपुट्स आर हाय देन अँड देन इट्स आउटपुट इज हाय. म्हणजे अँड गेट काय सांगते जेव्हा दिलेला इनपुट सर्व हाय असेल त्यावेळेस आउटपुट हाय भेटेल. तर इथे काय होईल, इथे तुम्हाला दिसेल 1 0, तर काय इथे 1 डायरेक्ट चालला, इथे 0 जर झाला तर 0 चा 1 होईल, 1.1 काय होईल 1, म्हणजे इथे 1 म्हणजे आउटपुट 1 भेटेल आपल्याला. तर हे लॉजिक इक्वेशन तयार झालं. बघ हा ट्रूथ टेबल आहे. आता आपण याला एक्सप्लेन करू थोडं 2 मिनिटात. पहिल्याचा लॉजिक सिम्बॉल, एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचा लॉजिक सिम्बॉल असेल ऑर गेट सारखाच आहे, फक्त याला बाहेरून एक कोड टाकल्या गेलेली असेल. ए बी वाय. लॉजिक इक्वेशन काय लिहिलं होतं आपण, वाय बरोबर ए बार डॉट बी प्लस ए डॉट बी चा बार. आता एक एक आपण पॉसिबल कॉम्बिनेशन घेऊ. काय व्हेरीफाय होते का तिथं, जेव्हा ए बरोबर 0 बी बरोबर 0 काय होईल 0 बार डॉट 0 प्लस 0 डॉट 0 चा बार. त्या किमती आपण याच्यामध्ये टाकल्या. काय होईल, कुठल्या संख्येला 0 जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल 0 प्लस 0 काय होईल 0. दिसेल 0 डॉट जरी हा झाला तर काय होईल ऍक्च्युअल आता होईल 1 डॉट 0 प्लस 0 डॉट 1. 1 डॉट 0 काय होईल 0 प्लस 0, 0 प्लस 0 काय होईल 0, म्हणजे इथं काय झालं आपल्याला 0 भेटेल. दुसरी पॉसिबल कॉम्बिनेशन काय आहे, वाय बरोबर ए बरोबर 0 बी बरोबर 1. आता लक्षात घ्या काय होईल, ह्या व्हॅल्यू आपण पुट करूया लॉजिक इक्वेशन मध्ये. 0 चा बार ए 0 बी काय 1 प्लस इथे काय होईल 0 डॉट बी बार म्हणजे 1 चा बार. आता पाहिजे 0 चा बार, 0 चा कॉम्प्लिमेंट काय होईल 1 डॉट 1 प्लस 0, 1 चा कॉम्प्लिमेंट काय होईल 0, म्हणजे काय होईल 1 डॉट 1 1 प्लस 0 डॉट 0 0, म्हणजे काय होईल 1 प्लस 0 इज इक्वल टू 1. म्हणजे या दुसऱ्या पॉसिबल कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला दिसेल जेव्हा एक इनपुट हाय झाल्याबरोबर याचा आउटपुट काय झालं हाय झालं. तिसरी पॉसिबल कॉम्बिनेशन आहे ए बरोबर 1 आहे, बी बरोबर 0. आता हे व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट केलं तर काय होईल वाय बरोबर ए बार म्हणजेच काय होईल 1 चा बार डॉट बी 0 आहे प्लस इथे 1 डॉट 0 चा बार.
आता काय होईल, 1चा कॉम्प्लिमेंट किती येईल, 1चा रेसिप्रोकल 0.0 प्लस 1 आणि 0चा कॉम्प्लिमेंट काय होईल 1. आता 0.0 काय होईल 0 प्लस 1.1 काय होईल 1. 0 प्लस 1 काय होईल 1. म्हणजे इथं y बरोबर काय झालं 1. म्हणजे या इथे सुद्धा आपलं काय झालं 1 येते. सगळ्यात शेवटची जी पॉसिबल कॉम्बिनेशन आहे ते A बरोबर 1 आहे आणि B बरोबर 1 आहे. तुम्हाला दिसेल फोर्थ पॉसिबल कॉम्बिनेशन A बरोबर 1, B बरोबर 1. पुट दिस व्हॅल्यू इन लॉजिक इक्वेशन ऑफ एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. तर काय होईल y बरोबर 1 बार डॉट 1 प्लस 1.1 बार. आता काय होईल 1चा कॉम्प्लिमेंट 0.1 प्लस 1.0 काय होईल 0.1 0 प्लस 1.0 0 काय होईल 0 प्लस 0 काय होईल 0 म्हणजे y बरोबर काय 0 म्हणजे 0. तर अशा पद्धतीनं हे आपलं आपण व्हेरीफाय सुद्धा करून बघितलं विद्यार्थी मित्रांनो. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं याचा ट्रूथ टेबल, याचं लॉजिक इक्वेशन आणि याचा लॉजिक सिम्बॉल हे तुम्हाला समजलं असेल. याला तुम्हाला एक होमवर्क द्यायचं आहे मला की 3 इनपुट एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचा तुम्ही सिम्बॉल काढायचा आहे, त्याचा लॉजिक इक्वेशन काढायचं आहे आणि त्याचा ट्रूथ टेबल काढायचा आहे. तर तुम्हाला काही अडचण आल्यास मला तुम्ही माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करा. तुम्हाला जर हे आवडलं असेल तर त्याला लाईक सुद्धा तुम्ही करू शकता. परंतु तुम्हाला काही अडचण आली तर मला तुम्ही शेअर करा, तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन शेअर करा. तर हे तुम्हाला समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो. पुढच्या क्लासमध्ये आपण दुसरा लेसन बघूया. धन्यवाद.